सुरू केलं. हो पेपर टाईप करायचं आहे. हो लगेच. आणि तिला म्हणा मी चेक टाईप करतो बाहेर जायचं. शिक्के मारून आणून दे वरती. हां आणि कलेक्टरला सांगते पेपर घ्यायचे, शिक्के मारायचे आणि देऊन टाकायचे. आणि इंटिग्रेशन ह्यूमन पार्ट म्हणून 60 मार्क. इंटरमीडिएट डेफिनेट और एप्लीकेशन ये क्लियर आहे. आणि त्या टेस्टचा जो कालावधी असेल तो साधारण 2 ते 2.5 तासाचा असेल. आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि सुपट तो पेपर देणार नाही. त्याला मी त्याच्या पॅरेंट्सला त्याच दिवशी पेपर झाल्यानंतर तासाला फोन केला की यांना 8 ते 10 दिवस आधी 15 दिवस आधी सांगितलं होतं जायला टॉपिकवर टेस्ट. त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला कॉलेजमध्ये परीक्षा आहे, त्याच्यासाठी परीक्षा पोस्टपोन करावी लागणार. ते पण झालं. आणि ते झाल्यानंतर सुद्धा यांनी रविवारी पेपरला टप्पा मारलेला आणि मी ताबडतोब तुमच्या पुढे गेलो. आणि इंटिग्रेशन जर आलं नाही तर तुझं काही जरूर नाही. एकूण एक जणांना पेपर द्यायचं कुठलंच नाटक सांगून गणपती होती, त्याच्यानंतर रविवारी आपली नाटकाचे काही चालणार नाही. याच्यामुळे नाही झालं त्याच्यामुळे नाही झालं. आणि त्याच्यानंतर जर परीक्षेत कमी मार्क पडले एव्हरीवन शुड स्कोर मिनिममसाठी. आणि हे म्हणून सांगतोय की तुम्ही आता या 4-5 दिवसामध्ये इंटिग्रेशनचं काम केलं तर ते इंटिग्रेशन जमायला लागेल. कारण इंटिग्रेशनचे सोल्युशन म्हणजे सगळ्यांनाच कळतं काय. ओके समज सॉल्विंग द इंटिग्रेशन क्वेश्चन्स टू ऑटोमॅटिकली कम्प्यूट होते. याच्यानंतर स्वतःच्या ती राहतात. ओके मग असं होतं की सायन्स स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स पण इंटिग्रेशन पडतं ना. आवडसारखं आपण सायन्स सायन्सला इंटिग्रेशनला काढतो. तो ये मीटिंग देने के लिए एवरीवन शुड एंड मस्ट गिव संडे स्टेटस. काहीही कारण सांगू नका, काहीही कारण सांगू नका. मी बरं सांगतो आजारी पडलो तो अचानक आजारी नाही का पडू शकतो. तो अचानक परत आमचे येऊन ठेवू शकतो. त्या तुम्हाला कुठलंच कारण नाही सांगायचं. कारण 15 दिवस आधी एवढ्या महत्त्वाच्या टॉपिकबद्दल तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली होती. आणि पेपर अवघड आहे हे आत्ताच सांगून ठेवतो. पुस्तकातले सोडवलेले एकही प्रश्न त्याच्यामध्ये कदाचित नसेल. आणि 3 वेगवेगळे प्रश्न असतील, 3 वेगवेगळे स्लॉट्स आहेत. इंडेफिनिट, डेफिनिट आणि ॲप्लिकेशन. कोणीही परीक्षा कुठल्याही कारणासाठी सोडवायची नाही. मागच्या वेळेवरती दिलं नाही इकडं दुसऱ्या वेळेवरती काल काय सांगितलं होतं की
पान नंबर 69 म्हणजे 69 पासून ते 78 पर्यंत सगळं वाचून या. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स करतो पुढे दिलेलं आहे. आणि जे पण तुम्हाला डाऊट्स असतील, जे पण समजलेलं नाही, शिकवलेलं नाही असं वाटत असेल ते विचारून घ्या. ओके, बाकी आहे का त्याच्यामध्ये? काही राहिलेलं आहे का त्याच्यामध्ये बघून घ्या. टेक्स्ट असेल तर टेक्स्ट मधून वाचून बघून घ्या. 5 मिनिटं देतो, नंतर गडबड करू नका. कारण काय होतं, कधी कधी एखाद्याला काहीतरी बोलायचं, याच्यात काहीतरी सांगायचं, त्याच्यात पाठ करायचं सुरू. बॅटरीमध्ये जर वर्क केला तर तो शून्य, कारण पी आणि मग जर सपोज एक्सटर्नल प्रेशर वाढवत गेलो तर वर्क वाढत जाईल आणि मॅक्सिमम वर्क विल बी ऑप्टेन्ड व्हेन द एक्सटर्नल प्रेशर इज इन्फायनाइटली स्मॉलर दॅन द इंटरनल. म्हणून कुठल्याही रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेसमध्येच मॅक्सिमम वर्क मिळेल. आयसोथर्मलमध्ये वर्क मिळेल पी डेल्टा व्ही, पण आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये यू विल गेट मॅक्सिमम. त्यांनी दिलंय बघ, कंडिशन्स ऑफ मॅक्सिमम वर्क. एनी चेंज टेकिंग प्लेस इन इट इज thermodynamically reversible. म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस. The change in the system takes place in infinite number of steps. The driving force is infinitely greater than the opposing force. The system is in mechanical equilibrium with the surrounding. Do you know what is mechanical? आता पहिल्यांदा आपण वर्कचे युनिट्स आणि वर्कचे डिटेल्स कुठलाही फॉर्म्युला वापरा.
You can use work of expansion minus P delta V, or the work of compression as plus P delta. You can use concept of maximum work as minus 2.300 nRT log of V2 by V1 or 2.203 nRT log of V1 by V2. तुम्हाला वर्कचे सगळे युनिट्स आणि त्या सगळ्या युनिट्स मधलं कन्वर्जन नीट माहिती पाहिजे. तुम्हाला लॉग टेबल आणायला सांगितलं होतं की कारण आजची जी गणित आहेत आपण ते लॉग टेबल सोडवू किंवा हा इथं लॉग काही जणांना तो वापरता येईल. तर वर्कचे एसआय युनिट्स सीजीएस युनिट अजून छोटे युनिट किंवा अजून मोठे युनिट हीटच्या टर्म्स मधले युनिट आणि अजून एक युनिट आहे जर व्हॉल्यूम इज मेजर्ड इन लीटर अँड एअर प्रेशर इज मेजर्ड इन एटमॉस्फियर देयर इज लीटर एटमॉस्फियर. आणि तुम्हाला या सगळ्यांमधलं कन्वर्जन आणि ते कन्वर्जन नाही आलं तर गडबड होते. म्हणजे how to convert liter atmosphere to joule and to calories and calories to earth. इथं electron volt नाही. The unit electron volt is not included because thermodynamic deals with macroscopic phenomena. त्यामुळे obviously electron volt won't be. Okay, fine. Let us talk about the convergence. Let us start with the conversion of these two. Okay, conversion. The conversion is 4.2 joules is equal to 1 calorie. The conversion is 4.2 joules is equal to 1 calorie. याचा अर्थ असा होतो की जूलला कॅलरी मध्ये कन्वर्ट करताना 4.2 ने भागायचं, डिवाइड करायचं आणि कॅलरीला जूलमध्ये कन्वर्ट करताना 4.2 ने मल्टिप्लाय करायचं, गुणायचं. मला कळलं की काय होतं? Then talking about this conversion. काय सुपर म्हणजे ना बाराकडे एक जाई आणि सुपर शेक्सपियर सुद्धा असेल. एसआय युनिट जूल आहे, सीरीयस युनिट आहे आणि 1 जूल इज इक्वल टू 10 रेज टू द पावर 7. हे 11वीच्या पहिल्या धड्यामध्ये 10वी मध्ये 9वी मध्ये बऱ्याच वेळेला शिकवू बदललं नाही. जूलला अर्थ मध्ये जर कन्वर्ट करायचा असेल तर 10 रेज टू 7 ने गुणायचे आणि अर्थला जूल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10 रेज टू 7 ने भागायचं. Okay, let us see this conversion. एक आंसर देना सर. कैसे आया वो? हाँ? ये फालतू बड़बड़ जास्त करतो. कसं आहे ते समोर प्रश्न आणि समोरच उत्तर आहे.
लीटर 10 raised to minus 1 atmosphere 1 atmosphere 1.013 into 10 raised to 5 10 raised to 5 into 10 raised to minus 3 10 raised to 2 1.013 into 10 raised to 2 will be 101.3. तो जूल को अगर मुझे लीटर एटमॉस्फेयर में कन्वर्ट करना है तर साधारण 100 आणि 101.3 भागायचं आणि लीटर एटमॉस्फेअरला जूल मध्ये कन्वर्ट करायचं तर 101.3 गुणायचं मग कशातही विचारलं तर तुम्हाला ते यायला पाहिजे तो प्रॉब्लेम आहे रेणुका if I ask you the conversion between these two then what do you say? Can you calculate the convergence between the centers? बोलायचं नाही रे, तुम्हाला विचारलं का? So I have 1 liter atmosphere. ये दे. इस point आता है. तो इस point आता है तो इस point आया. ये सगळे convergence जोपर्यंत एकत्र येते तोपर्यंत आजूबाजूला काही आगमन नाही. They wants to understand what are the conventions. The conventions are very simple. The words that will be treated is negative if it is the work of expansion, and it will be positive if it is the work of compression. Whenever heat is absorbed by the system, Q is treated as positive, and when heat is
rise in the internal energy, delta U is positive, and whenever there is fall in the internal energy, and there is a fall in the internal energy means there is a decrease in the temperature. Okay. Want to know all these conversions? We can start with the numericals association with work. Heading there numericals associated with work. पुस्तक वगैरे सगळं वर्ग करा फक्त एक वही आणि एक लॉग टेबल एवढंच वर्ग. How many of you have got the log table आता clear? बाकी ते आहे वो मोठी विसरली. बोलायचं नाहीये. फटाफट लिहून घ्यायचे. आज फक्त गणिताचे काम करायचे. लवकर संपेल आज कदाचित. पण लॉग टेबल कॅल्क्युलेशन पण दिसायला पाहिजे. हे तुम्ही तिघी पुढे या. एक त्याच्यामध्ये आपण हळूहळू बदलत विकार कमी व्हॅल्यू पर्सेंटेज आपण व्हॅल्यू आवाज नाही झाले फक्त एक वही आणि एक लॉग टेबल पाहिजे. हे आवाज नको तयार झालेला आहे. फेसबुकमध्ये लिहिलं डायरेक्टली तरी चालेल. आणि 15 एक गणित सोडवायचे. एक तासामध्ये संपवायला पाहिजे. 3:30 पर्यंत आपल्याला 2 moles of an ideal gas. आणि कोणी बोलायचं नाहीये म्हणजे मागपर्यंत आवाज जाईल. 2 moles of an ideal gas expand isothermally from a volume of 15.5 liters from a volume of 15.5 liters to 20 liters. 20 liters against a constant atmospheric pressure of
against a constant atmospheric pressure of 188. Find the amount of work in liter atmospheres and joules. Find the amount of work in liter atmospheres and joule. मी एक गणित कोडवर सोडवणार फक्त पहिल्यांदा तुम्ही प्रयत्न करून बघा. प्रत्येकाच्या वहीमध्ये लॉग सॉल्व केलेलं दिसायला पाहिजे. अजिबात कॅल्क्युलेटर वापरायचं नाही आणि कॅल्क्युलेटरवर लॉग नाही काढायचं. 455.8 त्याला पण लॉग टेबल वापरता नाही येणार तर ताबडतोब त्या वेळेला विचारून घ्यायची एक मल्टिप्लिकेशन डिव्हिजन काय नाही आले सॉल्व करून. दोन मिनिटं जास्त लागतील. तुम्हाला कॉलेज कुठे आलं